आजच्या या सेशनमध्ये आपण अरेचा एक नवीन प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायच्या अगोदर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आलेलो की म्हणजे आपण काय करतो त्याच्यावर मी पाठच्या रिकॅप एक घेऊया आपण ही सध्या प्लेलिस्ट DSAवर चालू केलेली आणि त्याच्यामध्ये आपण अंडरस्टँड केलेलं पहिल्या सेशनपासून की DSAचं महत्त्व काय व आपण एक अरे हा टॉपिक कव्हर केलेला आहे व त्या अरेच्या टॉपिक बेसवर आपण पुढे सिरीज जे सेशन्स कंटिन्यूज केलेत प्लेलिस्टमध्ये ते हे अरेच्या प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करत आहोत. याही सेशनमध्ये आपण अरेवर एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना मी तुम्हाला म्हणजे पहिलं इन्स्ट्रक्शन प्रत्येक व्हिडिओमध्ये देतो की तुम्हाला जर काही क्वेरी असेल या प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आली व काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की तुम्ही टॅग करा व तुम्ही कमेंट तुमचे काही असतील डाऊट्स ते तुम्ही विचारा. मी कमेंट्स सेक्शनमध्ये गो थ्रू करून तुमचे डाऊट सॉल्व्ह करेन. आणि हो, आपण हा प्रॉब्लेम जो आता सॉल्व्ह करणार आहोत तो आपण एक लाईव्ह ॲप्लिकेशनवर आपण बघणार की मी तुम्हाला एक्झाम्पल देऊन सांगतो की हा ॲल्गोरिथम इकडे अप्लाय होऊ शकतो. म्हणजे कसं तो आपल्याला एक आयडिया येऊन जाते की बाबा आपण ॲल्गोरिथम म्हणजे आपण नेहमी होतं की हा कसं होणार की म्हणजे कसं लाईव्ह आपल्याला एक हे होतं एक्झाम्पल थ्रू आपण एक करू शकतो. कन्सेप्च्युअल आयडिया येते की बाबा हा ॲल्गोरिथम इकडे अप्लाय होऊ शकतो. तर आपण आपल्याला हे म्हणजे आपण फक्त प्रोग्राम करतो ते फक्त सॉल्व्ह करण्यासाठी नाही पण एक म्हणजे एक हे येतं आनंद येतो की उत्साह येतो की बाबा चला बाबा आपल्याला कळालं की बाबा इकडे हा ॲल्गोरिथम अप्लाय होऊ शकतो म्हणून आपल्याला तो समजतोही देखील प्रोग्राम. तर आपण त्याच पद्धतीने आपण आजचा नवीन प्रोग्राम घेणार आहोत. आपल्याला हा प्रोग्राम काय सांगतो आपल्याला इन्सर्ट एलिमेंट करायचा आहे ॲट गिवन इंडेक्स. म्हणजे या प्रोग्रामचं म्हणजे ॲल्गोरिथम काय करायचं एक्झॅक्टली ह्याच्यामध्ये आपल्याला एक अरे गिवन असेल. आता अरे गिवन अरेमध्ये मल्टिपल एलिमेंट्स असतील. आता इकडे एक नवीन व्हॅल्यू द्यायची त्या लोकांनी दिलेली असेल आणि त्याची पोझिशन दिली असेल. आता त्या अरेच्या एलिमेंट्समध्ये त्या पोझिशनला आपल्याला तो नवीन एलिमेंट इन्सर्ट करायचा आहे. आता आपल्याला वाटतं की हा काम सोपं आहे पण आता समजा थांबा आता मी एक्झाम्पल घेऊन सांगतो. आता समजा ही अरे दिलेले आहे आपल्याला 1 2 3 4 आणि 5. आता आपल्याला माहिती आहे अरेमध्ये हे सिक्वेन्शियली कंटिन्युअस मेमरीमध्ये डेटा स्टोअर होतो व आपल्याला इंडेक्स व्हॅल्यू ह्या आपण जे कॉल करतो अरेच्या एलिमेंट्ससाठी ते आपण इंडेक्स व्हॅल्यूनी करतो आणि सिस्टम जे आपल्याला प्रोव्हाइड करते ते ॲड्रेसवर बेसवरती आयडेंटिफाय करते व्हॅल्यू. आता आपण इकडे व्हॅल्यू स्टोअर करूया. समजा मी तुम्हाला काय सांगत होतो की आता इथे 10 स्टोअर केली, इथे 20 स्टोअर केली, इथे 30 स्टोअर केली. यार ठीक आहे, इथे 20 स्टोअर केली, इथे 30 स्टोअर केली, इथे 40 स्टोअर केलं, इथे 50 स्टोअर केलं. आता हा प्रोग्राम आपल्याला सांगतोय काय. आता प्रोग्राम आपल्याला हे विचारतो की म्हणजे तुम्ही असा म्हणजे हा अरे गिवन असेल तर आपल्याला ह्याच्यामध्ये एलिमेंट्स असतील आणि त्या लोकांनी एक नवीन व्हॅल्यू देतील की समजा त्यांनी व्हॅल्यू दिली आहे न्यू एलिमेंट इक्वल्स टू 25 ही नवीन एलिमेंट त्या लोकांनी दिला असेल आणि आपल्याला स्टोअर करायचा आहे तो इन ए पोझिशन 2ला. आता 2 म्हणजे कोणत्या पोझिशन. आता तुम्हाला वाटेल की इथे पण नाही, अरे ही इंडेक्स पोझिशन 0 पासून चालू होते.
एक मिनटं, हा 0 पोझिशन, ही 1 पोझिशन, ही 2 पोझिशन, ही 3 पोझिशन आणि ही 4 पोझिशन. आता आपल्याला कळेल. आता हे लोकांनी काय सांगितलं आहे की पोझिशन 2मध्ये आपल्याला ही व्हॅल्यू 25 इन्सर्ट करायची आहे, बरोबर. आता आता मला सांगा, आपण डिरेक्टली जर ही सेकंड पोझिशनला जर 25 व्हॅल्यू दिली तर तर 25 व्हॅल्यू ही दिली तर 30 कुठे गेलं, व आता हे प्रोग्राम आपलं बरोबर एलिमेंट्स बरोबर स्टोअर आहेत का, 30 कुठे गेलं, वर हे 30 नंतर हे असेंडिंग सॉर्टेड आहे का, नाही, 30 ॲबसेंट झालं, व हे 40 मिसप्लेस व्हॅल्यू झाली, 50 मिसप्लेस व्हॅल्यू आली. आता आपल्याला करायचं काय आहे, प्रोग्राम आपल्याला सांगतो की तुम्ही अशा पद्धतीने सॉल्व करा की तुम्हाला एक एक्स्ट्रा पोझिशन तुम्हाला ॲरेमध्ये ॲड करा, व जे पण तुमचे हे एक्झिस्टिंग एलिमेंट्स असतील ना, आता हा कुठली इंडेक्स व्हॅल्यू झाली, ही आपली झाली, एक मिनटं, ही आपली झाली 5वी पोझिशन. ओके. आता आपल्याला प्रोग्राम असं सांगतं आहे की तुम्ही अशा या पोझिशनला एलिमेंट इन्सर्ट करा, पण तुम्ही एलिमेंट इन्सर्ट करायच्या अगोदर पहिली ही जी व्हॅल्यू आहे ना, आता इंडेक्स, आता आपलं नवीन ॲरेची साईज वाढवलेली आहे. तुम्ही काय करा, ही पहिली पार्टची व्हॅल्यू आहे ना, पार्टची व्हॅल्यू एक इकडे मिनटं, पार्टची व्हॅल्यू तुम्ही इकडे शिफ्ट करा 5th पोझिशनला, आणि आता ही व्हॅल्यू ही जी 40 आहे ती इथे शिफ्ट करा, आणि ही जी 30 आहे ती इथे शिफ्ट करा, व आत्ता ही जी 25 आहे ती तुम्ही इथे प्लेस करा. अशा पद्धतीने ते आपल्याला सांगतं, तुम्ही अशा पद्धतीने सॉल्व करा. तर पोझिशन तर तुम्ही या पोझिशनलाच ॲड करा, पण त्याच्या मागचे जे एलिमेंट्स आहेत ते मिसप्लेस न होता एक शफल पुढे व्हायला पाहिजे, व तुम्ही एक ॲडिशनल साईज त्याची इन्क्रीज करा. आता हा प्रोग्राम आपल्याला सॉल्व करायचा आहे. तर चला भाऊ, आपण कसं या पद्धतीने मी ॲक्च्युली प्रॅक्टिस म्हणून केलेलं, तर मी परत तुम्हाला दाखवेन, डोंट वरी. आता आपल्याला समजा काय हा आपण एडिटरवर आला आणि आपल्याला सांगितलं की पहिलं आपल्याला अरेची साईज डिफाईन करायची आहे. आता मी तुम्हाला सांगितलेलं की आपण अरे जे आहे ते 2 प्रकारे आपण डिफाईन करू शकतो. पहिलं एक असं या मेथडनी त्याची रेफरन्स व्हेरिएबल देऊन त्याचं फक्त साईज डिफाईन करायचं. आपण सध्या आता 6 साईज घेऊ, आणि मग एक तर डिरेक्टली आपण ऑब्जेक्ट त्याला हे करू शकतो 10, 20, 30, 40, 50. आता पण ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय माहिती आहे, आता हा फिक्स साईज आहे, हे तुम्ही अरेची साईज पुढे वाढू शकत नाही. आता ह्याच्यासाठी तुम्हाला नॉर्मली पहिले इकडे तुम्हाला साईजच द्यावा लागेल. आता साईज आपल्याला किती पाहिजे, 6, कारण आणि आपल्याला एलिमेंट्स कितपर्यंत स्टोअर करायचे आहेत, 5 पर्यंत, कारण आपण एक एक्स्ट्रा साईज मागतो ना, एक एक्स्ट्रा आपल्याला एलिमेंट्सला पार्टी करायचे. आता त्यासाठी पहिलं आपल्याला तुम्हाला लक्षात आहे आपण मल्टी डायमेन्शनलमध्ये असा एक आर्या डिफाईन केलेला, फक्त आपण इथे ॲडिशनल दिलेले, पण आपल्याला एकच द्यायचं इकडे, कारण आपण 1 डायमेन्शन फॉलो करतो. आता 1 डायमेन्शनला अरे ऑफ 0 दिलं तर आपल्याला पहिली व्हॅल्यू काय स्टोअर करायची आहे, 20, बरोबर. अरे ऑफ फर्स्ट पोझिशनला काय करायचे आहे, 20. अरे ऑफ 0th इंडेक्सला 10 केली, अरे ऑफ फर्स्ट इंडेक्सला 20, अरे ऑफ थर्ड इंडेक्सला
सॉरी सेकंड इंडेक्सला 30, अरे ऑफ थर्ड इंडेक्सला 40, अरे ऑफ फोर्थ इंडेक्सला 50, अरे ऑफ फिफ्थ इंडेक्सला आपल्याला फोर्थपर्यंतच घ्यायचं आहे. कारण बघा का माहिती आहे, आपण 6वा जर इंडेक्सला व्हॅल्यू स्टोअर केली ना तर मग 1 2 3 4 5 6 व्हॅल्यू येतात. पण आपल्याला काय करायचं आहे, आपण अरेची साईज तर 6 घेतलेली आहे लेंथ, पण आपल्याला एक कमी डिफाईन करायचं आहे. कारण आपल्याला 5पर्यंतच व्हॅल्यू स्टोअर करायची आणि 6वा आपल्याला एक ॲडिशनल स्पेस म्हणून द्यायचा आहे. त्याच्याकडून आपल्याला जेव्हा तो न्यू पोझिशन आणि इंडेक्स देईल तेव्हा आपल्याला ती व्हॅल्यू शिफ्ट तिथे त्या पोझिशनला ठेवायच्या अगोदर पहिले एक जे प्रिव्हियस त्याच्यानंतरच्या एलिमेंट्सचे एक ब्लॉक आपल्याला पुढे ढकलायचे आणि मग त्या पोझिशनला ठेवायचे. आता ते लोक समजा त्यांनी आता दिलं पोझिशन न्यू पोझिशन इंडेक्स पोझिशन दिली त्यांनी सेकंडला त्यांना स्टोअर करायचं आहे इंट न्यू एलिमेंट इक्वल्स टू 25, बरोबर ना. 10 20 25 मग 30 मग 40 मग 50 या पद्धतीने त्यांना सांगितलं तुम्ही या पद्धतीने हा डेटा स्टोअर झाला पाहिजे. आता त्याच्यासाठी पहिलं आपण काय करूया, एक मेथड कॉल करूया इन्सर्ट एलिमेंट, त्याच्यामध्ये अरेची व्हॅल्यू पास करूया आणि मग आपली इंडेक्स पोझिशन व्हॅल्यू आणि न्यू एलिमेंट व्हॅल्यू. ओके, आता आपल्याला एक मेथड करायचं आहे डिक्लेअर, त्याच्यामध्ये आपल्याला सिम्पल नॉन रिटर्न टाईप करायचं आहे, स्टॅटिक वॉइड इन्सर्ट एलिमेंट. आता याच्यामध्ये आपल्याला अरे हे करायचं आहे पास इंडेक्स पोझिशन व न्यू एलिमेंट. ओके, आता पहिलं आपल्याला चेक करायचे अरेची जर लेंथ 1पेक्षा कमी असेल तर आपण इकडे घेऊया व्हॅल्यू इक्वल्स टू -0, व्हॅल्यू इकडे आपण व्हॅल्यू घेऊया इक्वल्स टू -1, बरोबर. आपल्याला रिटर्न काय करायचं नाही आहे ना. बघूया, मग आपण आपल्याला काय करायचं, एक फॉर लूप कॉल करायचा. फॉर i इक्वल्स टू 0, i इज लेस देन ARR, नाही सॉरी. आता इथे लक्षात द्या, आता आपण इकडे काय बघितलं, इथे आपल्याला आता आपण फॉर लूप फोडून नाही चालू करू शकत का, फोडून जर चालू केलं ना तर मग इकडे तर पोझिशनला आपण भेटलेलं आपल्याला पोझिशन 2, बरोबर. पण आता आपल्याला काय करायचं, इथे जर 2 डायरेक्टली आपण प्लेस केलं तर मग 5चे सर्व उडतील ना, 30 जाईल. हा आपला प्रिव्हियसचा हे होतं. आपला जो जुना ॲरेची व्हॅल्यू काय होती, एक मिनटं, आपली जुनी ॲरेची एलिमेंट्स मी इकडून कॉपी पेस्ट करतो. ही आपली जुनी व्हॅल्यू होती, बरोबर. आता इकडे आपल्याला ही जुनी व्हॅल्यू होती, तर एक मिनटं, हां, आपण हे फोडून चालू केलं तर आपल्याला ही तर पोझिशन 25 वर बसेल, पण बाकीचे नंबरचे काय, आपलं हेच हे म्हणजे 30 व्हॅल्यू मिसप्लेस होईल, म्हणजे 30 व्हॅल्यू तर गायबच होईल, पण 40 आणि 50 ही मिसप्लेस होईल, कंटिन्युअस लोकेशनमध्ये नाही स्टोअर होणार. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला लूप हा पाठून चालू करायचा आहे. म्हणजे आपल्याला लूप पाठून चालू करताना इथपर्यंत आपण आणायचा, या पोझिशनपर्यंत, सेकंड इंडेक्सपर्यंत.
आणि एक एक मायनस करत जायचं. आपण इन्क्रीमेंट करतो ना तिकडे डिक्रीमेंट करायचं आणि लूप स्टार्ट करायचं ARR डॉट लेंथपासून आणि चेक करायची जर आय इज लेस दॅन नाही आय इज ग्रेटर दॅन इक्वल टू पोझिशन. बरोबर नाही सॉरी मी काय बोलतो आहे ARR लेंथ हां आय जर ही ग्रेटर असेल पोझिशनपर्यंत तोपर्यंत आयट्रेट करायचं आय मायनस मायनस एक एक डिक्रीज होत जायचं. आता हे करत असताना इटरेशन करत असताना आपल्याला ही व्हॅल्यू पाठीमागे ढकलायची ही व्हॅल्यू पाठीमागे ढकलायची. जी फोरची आहे ती फिफ्थला येणार थर्डची आहे ती फोर्थला येणार सेकंडची आहे ती थर्डला येणार. आता सेकंडची व्हॅल्यू झाली मग एम्प्टी मग आपल्याला नॉर्मली इकडे प्लेस करायचं आहे व्हॅल्यू 25. आता तोच आपण हा लॉजिक इकडे बघूया. आता आपण मी काय बोललो ARR डॉट लेंथ सध्या तरी आपण मी हे काढतो पहिलं आपल्याला लॉजिक मेन आहे तो आपण लॉजिक इम्प्लिमेंट करूया. ARR डॉट लेंथ हे आपल्याला कुठपर्यंत घ्यायचे -2पर्यंत का आपल्याला हा तर रिकामीच ठेवायचा ना आपल्याला इथपर्यंत काय इथून चालू करायचं इथून पाठी घ्यायचं आहे. मग आपण ARR डॉट लेंथ नाही घेऊ शकत कारण हा आपला एक पोझिशन एम्प्टी असणार. तर ARR डॉट लेंथ -1ला ही पोझिशन येणार ARR डॉट लेंथला 2ला -2ला ही पोझिशन येणार एलिमेंट. आपल्याला हा एलिमेंट एक पुढे ढकलायचा आहे ना मग हा लूप त्याच्यासाठीच आहे एलिमेंट पाठी ढकलायसाठी. तर आता इकडून चालू करू शकत नाही ना -1 पासून. ARR डॉट लेंथ काय आहे ARR डॉट लेंथ म्हणजे अरेची साईज बरोबर 5 येणार. आता 5 बोललं तर आपण 0 पासून चालू करतो मग तो 4पर्यंत जाणार ना मग ते ARR डॉट लेंथ -1 येते. आणि आपल्याला इथे आता इथून 4 करायचे 4 पासून चालू करायचे 5 पासून नाही. मग 0 1 2 3 0 1 2 3 4 आपली अरेची साईज ARR डॉट लेंथ -2 येणार मग. ओके थोडा कन्फ्युजन आहे पण तुम्ही जर हा प्रॅक्टिस करायला तुम्हाला हा व्यवस्थित आलं. तुमचे काय जे क्वेरी असतील ना ते कमेंट करा मी नक्की तुमच्या कमेंट थ्रू तुमचं डाऊट असेल ते सॉल्व करेन. आता आपण ARR डॉट टू लेंथ ARR डॉट लेंथ -2 घेतलं बरोबर. स्क्रीन फ्रीज का झाली एक मिनिट काही गडबड आहे. ओके ऑल डन. चला तर ARR डॉट लेंथ -2 आता आय हे ARR डॉट लेंथ काय आहे फोर्थ ही ग्रेटर असेल जोपर्यंत त्याची पोझिशन इंडेक्स पोझिशन तोपर्यंत काय करायचं आय मायनस मायनस आय इथे हे इम्पॉर्टंट आहे आपल्याला इन्क्रीमेंट नाही करायचं डिक्रीमेंट करायचं आहे. आता हे करत असताना आपल्याला नॉर्मली काय करायचं आता हे समजा ही ARR ऑफ आय आपण इथून चालू केलं बरोबर आहे. तर आता ही व्हॅल्यू काय येणार ARR ऑफ आय जर हे असेल 4 बरोबर ना आपल्याला इथूनच चालू करायचं ना. तर आपल्याला काय करायचं आहे एक एलिमेंट इथे ढकलायचं आहे. तर ARR ऑफ आय जर इथे असेल तर ह्याची पोझिशन व्हॅल्यू काय येणार पोझिशन काय असणार पोझिशन व्हॅल्यू नाही पोझिशन काय असणार ARR ऑफ आय प्लस 1. आता ही जर आय असेल तर इकडे ही काय येणार आय प्लस 1 ना. मग आपल्याला इकडे ढकलायचं आहे मग इकडे ढकलायच्या अगोदर आपल्याला इकडे डिफाईन करावं लागेल इफ नाही डायरेक्टली ARR ऑफ आय प्लस 1 इक्वल्स टू ARR ऑफ आय. आपण इथे काय सांगतो प्रोग्रामिंगला की बाबा तू ऑटोमॅटिकली इथून चालू करतो आपण ना तर ह्या सर्व व्हॅल्यू एक एक पुढे ढकलत जा. आता ARR ऑफला जी 4ला असेल ना ती इकडे 5ला जाणार बरोबर ना 5ला गेली. मग ARR 3ला असेल ती 4ला जाणार ARR ऑफ 2ला असेल ती 3ला जाणार आणि आपल्याला इकडे ही व्हॅल्यू सध्या तरी आता ब्लँक भेटेल. आता आपण तेच मी तुम्हाला करून दाखवतो ही सध्या व्हॅल्यू ब्लँक भेटेल. आता आपल्याला इथे सिम्पली प्रिंट करायचं प्रिंटसाठी देखील एक फॉर लूप लावतो इकडे. बघा
10 20 30 30 40 50. आता तुम्ही मला बोलाल की 30 डुप्लिकेट का आले. हे सोडून द्या, ही व्हॅल्यू सोडून द्या, ही एम्प्टीच झाली आहे असं समजा. पण हे तुम्ही इकडे लक्ष द्या. 30 बरोबर हे आलं एक पोझिशन पुढे, 40 बरोबर आलं एक पोझिशन पुढे, 50 बरोबर आलं एक पोझिशन पुढे. आत्ता आपल्याला या व्हॅल्यूशी काय घेणं देणं नाही 30ची. आपण डायरेक्टली आता काय करणार, ARR ऑफ इंडेक्स पोझिशन कोणती, त्याच्यामध्ये काय व्हॅल्यू स्टोअर करायचं, न्यू एलिमेंट. आता प्रिंट करून बघू काय येतं. बरोबर आलं. आपण आता नाही काम करूया, तुम्हाला मी डिफरन्स दाखवतो. हे न्यू लाईनवर न प्रिंट करता एकाच लाईनमध्ये करू. पण सध्या गॅप देऊया. बरोबर. आता ही व्हॅल्यू जी आपण मेथड कॉल करायच्या अगोदर पण एक व्हॅल्यू प्रिंट करूया एकदा लूप, म्हणजे आपल्याला डिफरन्स कळेल कसं काय चेंज झालेलं आहे. ओके. हे न्यू लाईनसाठी. आता बघा, आपण नॉर्मली अरे डिक्लेअर केला, त्याच्यामध्ये ही एक्स्ट्रा साईज घेतली आणि आपण कॉल पाठवून केलं अरे फॉर लूपनी. आता फॉर लूपने आपण कॉल केला तेव्हा ह्या पोझिशनला आला. आता ह्याला सांगितलं की ARR ऑफ i+1ला ARR ऑफ हीच पोझिशन टाक, ARR ऑफ आयची. हाच आपण 60 सांगितलं ना, तर मग हा 50 इथे आला लास्ट पोझिशनला. मग आपण सांगितलं एक डिक्रीमेंट केलं, तर 40ला सांगितलं इथे टाकायला, 30ला सांगितलं इथे टाकायला. आता 30ला इथे सांगितलं तर इथे टाकायला, तर आपल्याला ही व्हॅल्यू रिकामी भेटली, ही व्हॅल्यू. बरोबर. नंतर मग आपण काय केलं, लूपच्या बाहेर आला, कारण का लूप पोझिशन ही सेकंडपर्यंतच होती, इथपर्यंतच होती, ह्याच्या पुढे नाही काय करणार तो ऑपरेशन. आपण ती कंडिशनच इकडे दिलेली लूपमध्ये. आता ही कंडिशन टर्मिनेट झाली, नंतर आपण सिम्पली काय केलं, ARR ऑफ पोझिशन, तर पोझिशन काय होती सेकंड. बरोबर ना, ARR ऑफ 2च ना. आता ARR ऑफ 2ला काय नव्हतं पहिलं, मग आपण काय केलं, फक्त एक न्यू एलिमेंट जी आपण पास केलेली इकडे 25 या मेथडनी ही आपण इन्सर्ट केलं डायरेक्ट इथे 25. तर अशा पद्धतीने हा ॲल्गोरिथम ने आपण सॉल्व्ह केलेला आहे हा प्रोग्राम. तर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. मी नक्की तुमचं कमेंट वर रिप्लाय देईन व तुमचे डाऊट असतील तर सॉल्व्ह करेन. ओके. आता मी तुम्हाला सांगतो हा लाईव्ह ॲप्लिकेशनमध्ये कुठे यूज होत असेल. आता समजा आपण बुक माय शोला गेलो, म्हणजे आपण सिनेमाला गेलो तेव्हा तिकडे ही बुक माय शो ही वेल नोन साईट आहे. आता इकडे समजा हे बघा, इथे मल्टिपल सीट असतात. बरोबर. आता हे बुक माय शोवाले थोडी सिक्वेन्शियली करतात की बाबा पहिला कस्टमर आला तर त्याला एकच दिसली, तर सेकंड कस्टमर आला तर सेकंड आला. एका कस्टमरमधून 3 पण येऊ शकतात ना, किंवा एक ही समजा ही 3 सीट बुक केली त्यांनी आणि एकाने एक मधली कॅन्सल केली, तर ही रिकामी होणार ना त्याची 2. आता मी समजा 1 2 3 ही सीट बुक केली. बरोबर. व ही मी नंतर कॅन्सल केली, मग ही सीट रिकामी होणार ना. मग तो थोडी 4 नंबर आणि 5वा नंबर देणार, पहिली ही सीट फुल करणार ना तो. मग ह्या सीटला तो इंडेक्स व्हॅल्यू 2 देणार. इकडे असा प्रोग्राम पास होणार की इंडेक्स पोझिशनला जो एक कस्टमर आला आहे त्याची इथे बुकिंगला ना, इथे हा फॉर्म्युला ॲप्लाय होतो इन्सर्ट अरे एलिमेंट. बरोबर ना. हा अरे ही पूर्ण सीट्स आहेत त्यांचे अरे कलेक्शनमध्ये. आता इथे जर समजा 3 कस्टमर आले तर 3 कस्टमरमधनं एकाने सीट कॅन्सल केली आणि चौथा आला तर त्याला चौथा नाही देणार, ते दुसरी पहिली भरून घेणार, दुसरी सीट भरून करतात. तिथेसाठी तो इन्सर्ट ऑपरेशन हा म्हणजे इन्सर्ट आणि त्याची पोझिशन व्हॅल्यू पास होणार ॲल्गोरिथममध्ये आणि तसा हा ऑपरेशन एक्झिक्यूट होणार आणि दुसरी सीट फुल म्हणजे दुसरी सीट ती पण भरली जाणार. तर अशा पद्धतीने हा ॲल्गोरिथम तिथे ॲप्लाय होतं व होऊ शकतं. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. प्लीज जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. या दॅट्स इट फ्रॉम दिस सेशन. थँक्यू.